गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। स्वराज्य स्थापनेसाठी प्रचंड संघर्ष करून आदर्श सैनिक घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज यांची संतवाणी ही आजही भारतीय सैनिक व समाजासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजेच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघाचे संस्थापक मेजर भारत खांदेवे यांनी केले। दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघटनेने कोंगाई माता मंदिरात नवरात्र उत्सवात महिला अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला व या कार्यक्रमात विशेष मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मेजर खांदेवे बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबर जी स्टार संदीप भुसारी होते। व्यासपीठावर मेजर भारत खांदेवे, जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, डॉक्टर संदीप गोसावी, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी जाधव, दत्तात्रय जाधव, चोरडिया, रघुनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सत्कार मूर्ती प्राचार्य शरद शेजवळ व डॉक्टर संदीप गोसावी यांनी मनोगत व्यक्त करताना कोंगाई माता महिला मंडळ व माजी सैनिक संघ यांच्या कार्याचा गौरव केलाय व एक आगळावेगळा कार्यक्रम व नागरिकांना प्रेरणादायी उपक्रम होत असल्याने आयोजकांचे कौतुक केले आहे। यावेळी 1971चे युद्ध व कारगिल युद्धातील ज्येष्ठ योद्धे तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कोंगाई महिला सप्ताह आयोजक हरिभक्त परायण, सौ सुनीताताई जाधव, सौ शैलेजा पालखेडे, सौ सरलाताई बोरस्ते, सौ रत्नाताई बोरस्ते, सौ ललिताताई खांदवे, सौ स्वातीताई जाधव, सौ माया भार्गवे, वीरमाता मंजुषाताई क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी माजी सैनिक परिवार संघटनेच्या वतीने व कोंगाई माता मंदिर महिला अखंड हरिनाम सप्ताह समिती यांच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार तसेच डॉक्टर संदीप गोसावी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी माजी सैनिक संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आलं। सूत्रसंचलन संतोष कथार यांनी केले तर आभार हरिभक्त परायण सुनीता जाधव यांनी मानले। जगद्गुरु श्री संत तुकोबाराय एवढे मोठे वैचारिक आणि त्या ठिकाणी पार्श्वभूमी राजांच्या सोबत आहे, त्याचबरोबर आई भगवतीची शक्ती आहे। बघा रात्रीच्या कीर्तनातही आपण ऐकलं, देव आणि देवी भिन्न नाहीये। देव पदाने जरी असला तरी शक्ती ही सर्व रूपाने स्थित आहे। मला महत्वाचा मुद्दा हा सांगायचा की भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे कोंगाई माता आहे। या ठिकाणी शक्ती म्हणजे शिवरायांच्या रूपाने जेव्हा शिवराय आपल्या सुरतला लूट नाही म्हणता येणार खऱ्या अर्थानं बरं का, ही लूट शब्द आपण आता सर्व प्रचलित झाला म्हणून उच्चारलं जात आहे, पण जेव्हा सुरत वरून आणि त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये येत होते अशा कालावधीमध्ये छत्रपती शिवराय दिंडोरीमध्ये आलेले आहे। पुढे त्या ठिकाणी मुघलांचं वगैरे थोडीशी भीती आहे, तर याची जागृती पूर्व जागृती या ठिकाणी आई कोंगाई मातेनं ज्यावेळी छत्रपती येथून जात आहे अशा कालावधीमध्ये ही जागृती त्या ठिकाणी या जगत जननी कोंगाई मातेनं छत्रपती शिवरायांच्या पाठीवर थाप टाकली आणि जागं केलं, ही सूचना दिली। पुढे मुघल उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी ही जागृती दिली म्हणून छत्रपतींनी कोण पाठीवर थाप टाकले बरं, म्हणून मागे वळून पाहिलं तर कोंगाई असं म्हटलं आणि मग ती कोंगाई माता असा तो अपभ्रंश झालेला आहे। तेव्हा ही खूप मोठी आख्यायिका आहे, इतिहास आहे। मला महत्वाचा मुद्दा इथे हा नमूद करायचा आहे की त्या ठिकाणी ही शक्ती आणि ही भगवत मातेच्या रूपाने ही भक्ती ही प्रेरणा भेटल्यानंतर आम्ही मॅडम म्हटले की थोडीशी आपली ही सांगा म्हणून हे सांगते मी, ही थोडी प्रेरणा भेटली म्हणून या सर्व महिला मंडळींना आम्ही एकत्र केलं आणि आपल्याला हा नवरात्र उत्सव नुसता दांड्या खेळून करायचा नाहीये, तर हा भक्ती आणि शक्तीचा जागर, हा शक्ती नारी शक्तीचा जागर आपल्याला हा उत्साह सप्ताहाच्या रूपाने या ठिकाणी संपन्न करायचा आहे। अर्थातच यातून आपल्याला प्रेरणा भेटणार आहे, यातून आपल्याला ज्ञान भेटणार आहे, यातून आपल्याला दिशा भेटणार आहे। जीवन जगत असताना ती योग्य दिशा भेटली की जीवनाची दशा होत नसते, ती दिशा भेटणं हे यातून कार्यसिद्ध होत असतं।
आणि म्हणून आपण हा सप्ताह, या सप्ताहामध्ये हे 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षामध्ये 2ऱ्या दिवसाची ही सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना सरांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं त्यानुसार आज खूप मोठ्या हस्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सब रजिस्टर संदीपजी भुसारे साहेब त्या ठिकाणी खूप बहुमूल्य वेळ आम्हाला या ठिकाणी दिलाय. त्यांचा सन्मान गोंगई माता महिला भजनी मंडळांच्या वतीने आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी केलाय. सरांनी या ठिकाणी, साहेबांनी येऊन आम्हाला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.